बघा मित्रांनो, मी या ठिकाणी पाडळी या गावामध्ये आलेलो आहे आणि खरंच खूप सुंदर या ठिकाणी हे गाव आहे. किती निसर्गाच्या सानिध्यामध्ये सजलेलं नटलेलं हे एक छोटंसं खेडगाव खूप सुंदर आहे. बघा, माणूस आपल्या जीवनामध्ये, जॉबमध्ये, संसारामध्ये इतका गुंतून जातो की निसर्गाचं हे सौंदर्य तो कधीच बघत नाही. आणि माझा या ठिकाणी एक असा उद्देश आहे की हा छोटासा व्हिडिओ आपल्या समोर आणून निसर्ग किती सुंदर आहे हे मला या ठिकाणी दाखवायचं आहे. बघा, खूप छान आहे, खूप सुंदर आहे. आपलं आयुष्यसुद्धा परमेश्वराने खूप सुंदर बनवले, परंतु ते खूप कमी लोकांना समजतं. आणि ज्या लोकांना ते समजतं तेच खऱ्या अर्थानं या निसर्गासारखं जीवन जगतात. तर बघा, या ठिकाणी एक झाड आहे. हे झाड, याला आयुष्य किती आहे हे आपण सांगू शकत नाही, परंतु तरीसुद्धा ते बघा किती सुंदर नटलेलं आहे, सजलेलं आहे आणि किती छानरित्या आपलं जीवन ते जगत आहे. तर माझा या ठिकाणी व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश आहे की परमेश्वरानं आपल्या मानवांना, मनुष्यांना इतकं सुंदर जीवन दिलंय, तर आपण का बरं रडत रडत जीवन जगायचं? तर मला असं वाटतं आपण सुद्धा या ठिकाणी हे जे जीवन आहे ते हसत खेळत जगलं पाहिजे. आणि मला माहिती नाही परमेश्वरानं आपल्याला जीवन हे किती दिलंय, तर मला असं वाटतं जेवढं जीवन दिलंय, जेवढं आयुष्य दिलं, तेवढं आपण सगळ्यांनी नक्कीच हसत खेळत आणि आनंदामध्ये हे जीवन जगायला पाहिजे, जेणेकरून आयुष्यामध्ये आपण खाली हात आलेलो आहोत. जसं सिकंदर म्हणतो, मी मेल्याच्या नंतर माझे हात आकाशाकडे उंच करा, कारण मला हे लोकांना दाखवून द्यायचं आहे की जग जिंकणारा जो काही सिकंदर आहे, जो सिकंदर आहे तो मरताने हातामध्ये काहीच घेऊन गेला नाही. तर प्रियांनो, बघा किती सुंदर आहे. धन्यवाद.